आता आपण बघूया पंपिंग सिस्टम ऑफ हार्ट. पंपिंग सिस्टम ऑफ हार्टमध्ये सगळ्यात मेन टॉपिक येतो कार्डियक आउटपुट. आता कार्डियक आउटपुट म्हणजे काय? कार्डियक आउटपुट म्हणजेच एका मिनिटमध्ये तुमचा हार्ट किती अमाऊंट ऑफ ब्लड बाहेर पंप करत आहे. स्पेसिफिकली जे आपले लेफ्ट वेंट्रिकल्स आहेत ते एका मिनिटमध्ये किती ब्लड बाहेर फेकत आहेत, असं पंप करून 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 एक मिनिटमध्ये किती ब्लड बाहेर जात आहे, ह्याला आपण म्हणतो कार्डियक आउटपुट. सो अमाऊंट ऑफ ब्लड पंप्ड इन 1 मिनिट इज आपलं कार्डियक आउटपुट. मग नेक्स्ट येतं स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे एका कॉन्ट्रॅक्शनमध्ये किती ब्लड बाहेर चालले, एका बीटमध्ये किती ब्लड बाहेर चालले, तर आपण म्हणतो स्ट्रोक व्हॉल्यूम. सो कार्डियक आउटपुट म्हणजे एक मिनिटमध्ये किती बाहेर चाललं आहे, आणि स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे एका कॉन्ट्रॅक्शनमध्ये एका बीटमध्ये किती अमाऊंट ऑफ ब्लड बाहेर चाललं आहे, त्याला आपण म्हणतो स्ट्रोक व्हॉल्यूम. मग एका रेस्पिरेशनमध्ये किती अमाऊंट ऑफ ब्लड चाललं आहे त्याला आपण म्हणतो टायडल व्हॉल्यूम, पण ते इथे आपल्याला महत्त्वाचं नाही. इथे महत्त्वाचं आहे कार्डियक आउटपुट आणि स्ट्रोक व्हॉल्यूम. आता स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय सांगितलं आपण, की एका कॉन्ट्रॅक्शनमध्ये एका बीटमध्ये किती अमाऊंट ऑफ ब्लड बाहेर चाललं आहे. आता नॉर्मल स्ट्रोक व्हॉल्यूम असतो आपला 70 ml. ठीक आहे. आता जर एका बीटमध्ये 70 ml ब्लड बाहेर चाललं आहे, आता आपल्या नॉर्मल हार्टबीट कितीची असती, 72ची. सो 72 बीट्समध्ये किती ब्लड पंप होणार, दिस विल बी अ कार्डियक आउटपुट. काय सांगितलं आपण पहिलं, तर एका बीटमध्ये 70 ml ब्लड बाहेर जाते, म्हणजे स्ट्रोक व्हॉल्यूम आपला 70 mlचा आहे. मग आता 72 बीट्समध्ये किती व्हॉल्यूम बाहेर निघणार, हा झाला आपला कार्डियक आउटपुट. सो 72 × 70 दॅट इज रफली 5 लिटर्स. सो एका मिनिटमध्ये 5 लिटर्स ऑफ ब्लड तुमचं हार्ट पंप करत आहे, म्हणजेच 5000 ml पर मिनिट हे आपलं कार्डियक आउटपुट असतं नॉर्मल. सो कार्डियक आउटपुट काय कळालं, की एका मिनिटमध्ये किती अमाऊंट ऑफ ब्लड आपलं हार्ट पंप करू शकतं आहे, दॅट इज कार्डियक आउटपुट. आणि स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे एका बीटमध्ये एका कॉन्ट्रॅक्शनमध्ये किती ब्लड बाहेर जात आहे, आणि नॉर्मल स्ट्रोक व्हॉल्यूम असतो 70चा. सो एका मिनिटमध्ये 70 ml बाहेर चाललं आहे. सो 72 बीट्समध्ये किती ml बाहेर जाणार, 5000 ml. सो कार्डियक आउटपुट आपला झाला 5000 ml, कारण एका मिनिटमध्ये 72 बीट्स असतात. सो एका मिनिटमध्ये 5 लिटर ऑफ ब्लड आपलं हार्ट पंप करतं आहे. सो कार्डियक आउटपुट कळाला, स्ट्रोक व्हॉल्यूम कळाला. सो इथे आपण फॉर्म्युला काय लावला, की कार्डियक आउटपुट इज 72 × 70. म्हणजेच आपण कार्डियक आउटपुट कसा काढला, कार्डियक आउटपुट इज स्ट्रोक व्हॉल्यूम × हार्ट रेट. स्ट्रोक व्हॉल्यूम होता आपला 70 आणि इंटू हार्ट रेट जे होतं आपलं 72. सो कार्डियक आउटपुट इज स्ट्रोक व्हॉल्यूम × हार्ट रेट. ह्याचाच अर्थ आपला जो कार्डियक आउटपुट आहे तो 2 गोष्टींवर डिपेंड करतो. पहिलं तर आपल्या स्ट्रोक व्हॉल्यूमवर आणि सेकंड आपल्या हार्ट रेटवर. आता आपण बघूया हार्ट रेट. हार्ट रेट म्हणजेच एका मिनिटमध्ये किती कॉन्ट्रॅक्शन्स होत आहेत आपल्या हार्टचे, एका मिनिटमध्ये किती बीट्स प्रोड्यूस होत आहेत, त्याला आपण म्हणतो हार्ट रेट. सो हार्ट रेट म्हणजेच नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्शन्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये आपलं हार्ट किती वेळा कॉन्ट्रॅक्ट होते त्याला आपण म्हणतोय हार्ट रेट. आता आपल्या हार्टचे 2 ॲक्टिव्हिटीज असतात, इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आणि मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, की करंट फ्लो होते SA नोडपासून AB नोड, तिथून बंडल ऑफ फेस, असा सगळा करंट फ्लो होत चालला आहे. हे असते हार्टची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी. आणि ह्या करंट फ्लो झाल्यामुळेच जे आपल्या हार्टच्या मसल्समध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होतं आहे ती झाली हार्टची मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी. सो हार्टचे 2 ॲक्टिव्हिटीज काय असतात, पहिला आपण सांगितलं इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय, की करंट जो ट्रॅव्हल होतो आहे SA नोड, AB नोड, बंडल ऑफ फेस, पर्किंचे फायबर्स, असा सगळा जो करंट ट्रॅव्हल होत चालला आहे हे झाली हार्टची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी. मग सेकंड येतं हार्टची मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी. मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय, की जो करंट फ्लो होतो आहे त्या करंटमुळे आपल्या हार्टमध्ये कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन होतं आहे, ह्याला आपण म्हणतो हार्टची मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी. आता आपण 2 गोष्टी म्हणतो, आपण म्हणतो हार्ट रेट आणि आपण म्हणतो पल्स रेट. आता ह्या दोन्ही गोष्टी सेम नसतात. जे हार्ट रेट असतं दॅट इज रिलेटेड विथ युअर इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी, आणि जे आपलं पल्स रेट असतं दॅट इज रिलेटेड विथ युअर मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी. आता कधी असं होऊ शकतं की हार्ट रेट जास्त आहे पल्स रेट कमी आहे, पण उलटं नाही होणार. असं नाही की पल्स जास्त आहे हार्ट रेट कमी आहे. का, कारण करंट आहे त्यामुळेच कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होतं आहे. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन वाढणार का करंट नसेल तर नाही. त्यामुळे हार्ट रेट वाढू शकतं एक वेळेस, करंट जास्त फ्लो होऊ शकतं आणि इकडे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन जरा कमी झाले हे होऊ शकतं.
पण उलटं नाही होऊ शकत. असं कधीच नाही होणार की कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन फार जास्त वाढलं आहे पण करंट फ्लो होत नाही. करंट फ्लो होतं आहे म्हणून आपलं हे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतं आहे हार्ट. त्यामुळे एक वेळेस हार्ट रेट वाढेल आणि पल्स रेट कमी राहू शकतो, पण पल्स हार्ट रेटपेक्षा वर कधीच जाणार नाही. आता कधी कधी आपल्याकडे असा पेशंट येतो की आपण पल्स चेक केलं तर पल्स कम्प्लिटली ॲबसेंट असतं. ह्याचा अर्थ हे नाही की पेशंट डेड आहे. आता त्याचा पल्स रेट कमी झाला आहे कारण BP कमी झालेला असू शकतो, त्यामुळे ब्लड फ्लो कमी झाला आहे, त्यामुळे पल्स तुम्हाला फील होत नाही आहे. पण ह्याचा हार्ट रेट तर प्रेझेंट असणार आहे. हार्ट रेट कंटिन्युअस चालू असणार आहे. पल्स रेट एक वेळेस तुम्हाला फील होत नाही आहे पण हार्ट रेट प्रेझेंट असतो. सो इथे कळलं हार्ट रेट काय असतं, पल्स रेट काय असतं. मग आता नेक्स्ट होतं आपलं इजेक्शन फ्रॅक्शन, दॅट इज EF. आता इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय असतं की आपल्या लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जर ब्लड आलं, ठीक आहे, लेफ्ट वेंट्रिकलमध्ये ब्लड येतं आहे, आता त्यातलं किती % ऑफ ब्लड ते हार्ट पंप करतं आहे त्याला आपण म्हणतो इजेक्शन फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल आता आपल्या लेफ्ट वेंट्रिकलमध्ये 100 ml ब्लड आलेलं आहे. आता त्यातल्या 100च्या 100 तर आपल्या लेफ्ट वेंट्रिकल पंप करणार नाही. जर सगळंच केलं तर मग ड्राय पडून जाईल, काहीच राहणार नाही आपल्याकडे. त्यामुळे थोडा अमाऊंट ऑफ ब्लड खाली राहतं. सो जर 100 ml आलं आहे तर त्यातलं नॉर्मली 70 ml ते पंप करतं. म्हणजेच आपलं इजेक्शन फ्रॅक्शन काय झालं 70%. सो इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय की ठीक आहे आपल्या लेफ्ट वेंट्रिकलमध्ये ब्लड आलं, आता त्या आलेल्या ब्लडमधून किती % ऑफ ब्लड हार्टनी बाहेर पंप केलेला आहे त्याला आपण म्हणतो इजेक्शन फ्रॅक्शन. सो इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजेच काय की एका कॉन्ट्रॅक्शनमध्ये किती % ऑफ ब्लड आपल्या हार्टमधून पंप होत आहे, किती % बाहेर फेकलं जात आहे त्याला आपण म्हणतो इजेक्शन फ्रॅक्शन. आणि हे 100% कधीच नसतं, कारण मग आपलं लेफ्ट वेंट्रिकल अख्खं एम्प्टी होऊन जाईल, अख्खं ड्राय पडेल असं आपण करत नाही. थोडा अमाऊंट ऑफ ब्लड आपण खाली ठेवतो. सो त्यामुळे मोस्टली नॉर्मली 60 to 70% हा आपला इजेक्शन फ्रॅक्शन असतो. आणि जर पेशंटचा इजेक्शन फ्रॅक्शन चांगला आहे ह्याचा अर्थ की त्याचं पंपिंग चांगलं होतं, त्याचे हार्टचे मसल्स चांगले आहेत. आता जर हार्टचे मसल्स वीक झाले तर ते मग त्या प्रेशरने तेवढं 60 to 70% बाहेर पंप करू शकतील का, बाहेर फेकू शकतील का, नाही. सो जर इजेक्शन फ्रॅक्शन कमी झालं आहे म्हणजेच तुमच्या हार्टचे मसल्स वीक झाले आहेत, त्यामुळे तुमचं इजेक्शन फ्रॅक्शन कमी झालं आहे. सो इजेक्शन फ्रॅक्शन का महत्त्वाचं असतो कळलं आहे. नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन असतो 60 to 70%. मग आपण मगाशी काय बघितलेलं कार्डियक आउटपुट 2 गोष्टींवर डिपेंड करतं, स्ट्रोक व्हॉल्यूमवर आणि हार्ट रेटवर. आता आपण बघूया हार्ट रेटवर कसं डिपेंड करतं. आता कार्डियक आउटपुट इज स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. सो याचा अर्थ काय की जर तुमचा हार्ट रेट वाढला तो कार्डियक आउटपुट वाढणार. आणि कार्डियक आउटपुट वाढतोय म्हणजेच काय की तुमच्या बॉडीचा डिमांड वाढला आहे, बॉडीचा डिमांड वाढला आहे त्यामुळे हार्ट रेट वाढतं आहे, त्यामुळे कार्डियक आउटपुट वाढतं आहे. सगळा डिमांड आपण पुरेपूर हे करतो, त्यांचं सॅटिस्फाय करतो आहे. सो कार्डियक आउटपुट डिपेंड्स ऑन स्ट्रोक व्हॉल्यूम आणि हार्ट रेट, हे तर आपलं क्लिअर आहे. आता नॉर्मली जर आपण रनिंग केलं किंवा एक्सरसाइज केली त्यामुळे आपल्या मसल्सची, आपल्या बॉडीच्या सेल्सची नीड वाढती, त्यामुळे ती नीड फुलफिल करण्यासाठी हार्ट रेट वाढला जातो. हार्ट रेट वाढल्यामुळे कार्डियक आउटपुट वाढतो आणि त्यामुळे सगळ्या सेल्सपर्यंत ब्लड पोचतं, ऑक्सिजन पोचतं. हे नॉर्मली म्हणजे नॉर्मली 100पर्यंत जर समजा, जर तुमचा हार्ट रेट 70वरून 100पर्यंत गेला तर ठीक आहे, कार्डियक आउटपुट पण वाढणार आणि तुमच्या सगळ्या सेल्सचा डिमांड पुरवला जाणार. पण जर खूपच जास्त हार्ट रेट वाढला म्हणजे 70वरून डायरेक्ट 300वर गेला तर अशा केसमध्ये कार्डियक आउटपुट वाढत नसतो. कारण जर 300 म्हणजे तुमचा हार्ट कोणत्या रेटनी पंप करते हे बघा ना, एका मिनटामध्ये जिथे ते 72 टाइम्स गपचूप पंप करते तिथे तर 300 वेळा जर पंप करायला लागतं म्हणजे ते किती कसलं फास्ट पंप होतं आहे. म्हणजे एका मिनिटमध्ये जर आपलं हार्ट 300 वेळा कॉन्ट्रॅक्ट होतं आहे तर मग हार्टला फिल होण्यासाठी टाईमच भेटत नाही आहे. आता आपण मागच्या वेळेस बघितलेलं हार्टबीट म्हणजे काय असतं, सिस्टॉल प्लस डायस्टॉल. डायस्टॉलमध्ये हार्ट फिल होत असतं, पण जेव्हा हार्ट रेट वाढतो तेव्हा सिस्टॉल तर म्हणतं मी चेंज नाही होणार, मग डायस्टॉल टाईम तुमचा कमी होतो, म्हणजेच हार्टचा जो फिलिंग टाईम आहे तो कमी होतो आहे. आणि इथे हार्ट रेट 300ला गेलं आहे, मग थोडा तरी टाईम भेटणार आहे का हार्टला फिल व्हायला, नाही. सो जेव्हा आपलं हार्ट रेट पार 300पर्यंत पोचतं तेव्हा हार्टला फिल व्हायला टाईमच भेटत नाही, त्यामुळे हार्टमध्ये ब्लडच येत नाही. मग जर ब्लडच आलं नाही तर पंप काय करणार. सो त्यामुळे आपला स्ट्रोक व्हॉल्यूम पण कमी होणार आणि कार्डियक आउटपुट तर ऑलमोस्ट निल होऊन जातो. आणि ह्याच सिच्युएशनला आपण म्हणतो व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनमध्ये काय होतं, खूप जास्त ऑलमोस्ट 300पर्यंत हार्ट रेट पोचला आहे, त्यामुळे तुमच्या हार्टला फिल व्हायलाच टाईम भेटत नाही आहे, ब्लडच येत नाही आहे, मग बाहेर पंप काय करणार, त्यामुळे बॉडीला पण काहीच ब्लड भेटणार नाही. कार्डियक आउटपुट ऑलमोस्ट निल झालेला असतो. सो इथे आपण काय सांगितलं की ठीक आहे हार्ट रेट वाढल्यावर कार्डियक आउटपुट वाढतो,
पण लिमिटमध्ये. म्हणजे जर नॉर्मल फिजिओलॉजिकल असेल की तुम्ही पळून आला, एक्सरसाइज केली, अशा केसमध्ये तुमचा हार्ट रेट 100पर्यंत गेला तर ठीक आहे, कार्डियक आउटपुट वाढेल आणि मग तुमच्या सेल्सची नीड फुलफिल होईल. पण जर हार्ट रेट पार 300ला गेला तर मग काय कार्डियक आउटपुट पण पार डबल ट्रिपल होतो असा काही अर्थ नसतो. जर हार्ट रेट 300ला गेला तर कार्डियक आउटपुट ऑलमोस्ट निल होऊन जातं. त्याचं रिझन तर आपण पाहिलं आहे. सो आता नेक्स्ट काय सांगितलं आहे की ऑक्सिजन डिलिव्हरी म्हणजे आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलला किती ऑक्सिजन भेटतं आहे हे डिपेंड्स ऑन आपलं कार्डियक आउटपुट, सॅच्युरेशन, HB वगैरे. सो इनडायरेक्टली त्यांना सांगितलं काय आहे की तुमच्या बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन पोचतं आहे का नाही हे तुमच्या कार्डियक आउटपुटवर डिपेंड करतं. त्यामुळे कार्डियक आउटपुट फार महत्त्वाचा असतो. सो आपला बेसिक फंडा काय कार्डियक आउटपुटचा की कार्डियक आउटपुट डिपेंड्स ऑन 2 गोष्टी, स्ट्रोक व्हॉल्यूम आणि हार्ट रेट. आता हार्ट रेट वाढलं आपला कार्डियक आउटपुट कसा वाढतो हे आपण बघितलं. आता आपण बघूया स्ट्रोक व्हॉल्यूमवर कसा कार्डियक आउटपुट डिपेंड असतो. आता स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय होतं, स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजेच एका कॉन्ट्रॅक्शनमध्ये, एका बीटमध्ये किती अमाऊंट ऑफ ब्लड बाहेर जाते, किती अमाऊंट ऑफ ब्लड पंप केलं जाते, हे होतं आपलं स्ट्रोक व्हॉल्यूम. आता स्ट्रोक व्हॉल्यूम 3 गोष्टींवर डिपेंड करतं, प्रीलोड, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि आफ्टर लोड. आता प्रीलोड म्हणजे काय की तुमच्या हार्टमध्ये किती ब्लड येतं आहे त्याच्यावरूनच मग डिसाईड होणार ना की किती बाहेर जातं आहे. सो प्रीलोड म्हणजेच काय की तुमच्या हार्टमध्ये किती अमाऊंट ऑफ ब्लड येतं आहे. आता असं एक्झाम्पल घ्या की एक बिल्डिंग आहे मोठी, आपल्याला त्या बिल्डिंगमध्ये पाणी चढवायचं आहे. आता खाली टाकी आहे, त्या टाकीत किती पाणी येईल त्याच्यावर डिपेंड करतं की वरच्या फ्लॅट्सला किती पाणी भेटेल. सो ह्याला आपण म्हणतो प्रीलोड. म्हणजेच हार्टमध्ये किती अमाऊंट ऑफ ब्लड येतं आहे, टाकीमध्ये किती पाणी येतं आहे, त्या अकॉर्डिंग आपण ठरवणार बाहेर किती जातं आहे. आता जर हार्टमध्ये 100 ml ब्लड आलं तर मस्त आपला स्ट्रोक व्हॉल्यूम 70 ml असणार, 70 ml ब्लड बाहेर पंप केलं जाईल. पण जर 50 ml ब्लड आलं हार्टमध्ये तर स्ट्रोक व्हॉल्यूम काय 35 होऊन जाणार ना, 50च्या 50 तर बाहेर पंप होणार नाही, आपण बघितलं मगाशी. सो 35 ml पंप होईल आणि हा झाला आपला स्ट्रोक व्हॉल्यूम. आणि जर स्ट्रोक व्हॉल्यूम कमी झाला आहे कार्डियक आउटपुट पण कमी होणार. सो त्यामुळे स्ट्रोक व्हॉल्यूम डिपेंड्स ऑन प्रीलोड. प्रीलोड म्हणजे काय की हार्टमध्ये किती अमाऊंट ऑफ ब्लड येतं आहे. मग आता जर कधी पेशंटचा ब्लड लॉस झाला असेल, हेवी ब्लड लॉस झाला असेल, अशा केसमध्ये हार्टमध्ये तेवढा अमाऊंट ऑफ ब्लड येईल का, नाही. सो इथे प्रीलोड कमी होणार, त्यामुळे स्ट्रोक व्हॉल्यूम कमी होणार, त्यामुळे कार्डियक आउटपुट कमी होणार. हे आपण पुढे बघूया. पण कळायला काय होतं, स्ट्रोक व्हॉल्यूम डिपेंड्स ऑन प्रीलोड. स्ट्रोक व्हॉल्यूम डिपेंड्स ऑन किती अमाऊंट ऑफ ब्लड तुमच्या हार्टमध्ये येतं आहे, मग आपण ठरवणार ना किती पंप करायचं आहे. सो पहिला इट डिपेंड्स ऑन प्रीलोड. मग नेक्स्ट येतं कॉन्ट्रॅक्टिलिटी. कॉन्ट्रॅक्टिलिटी म्हणजेच काय की किती पॉवरनी आपलं हार्ट ते पंप करतं आहे. आता ठीक आहे, आलं 100 ml आलं, पण तुझ्यात ताकद पण पाहिजे ना ते तेवढं पंप करायची, तेवढ्या जोरात पंप करायची. जर ताकदच नसेल तर काय फायदा ना, ताकद नसेल तर ते पंप केलं जाईल का, आपल्या बॉडीला सगळीकडे पोचवलं जाईल का, नाही. आता फॉर एक्झाम्पल खाली टाकीत पाणी तर आलं आहे, पण मोटर तेवढी स्ट्रॉंग असावी ना, मोटरमध्ये तेवढी पॉवर असावी की त्या पण त्या मोटरच्या हेल्पने अख्ख्या बिल्डिंगपर्यंत वरतीपर्यंत पाणी पोचवतो आहे. सो मोटरवर पण डिपेंड करतं किती चांगली मोटर आहे. सो ह्यालाच आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्टिलिटी. म्हणजेच हार्टची मसल पॉवर किती जास्त आहे. आता जर मसल पॉवर जास्त असेल तर तो खूप जेवढं पाहिजे तेवढं पंप करू शकतो, ह्याने आपलं इजेक्शन फ्रॅक्शन पण वाढणार. सो कॉन्ट्रॅक्टिलिटी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू इजेक्शन फ्रॅक्शन. जर कॉन्ट्रॅक्टिलिटी चांगली आहे, जर मसल पॉवर चांगली आहे हार्टची, तर इजेक्शन फ्रॅक्शन पण चांगला असणार, म्हणजे स्ट्रोक व्हॉल्यूम पण चांगला असणार, त्यामुळे कार्डियक आउटपुट पण चांगला असणार. सो सेकंड झालं आपलं कॉन्ट्रॅक्टिलिटी. म्हणजेच तुमच्या हार्टच्या मसल्समध्ये किती ताकद येते तेवढं पंप करायची, म्हणजेच मोटर किती चांगली आहे आपली पाणी चढवण्यासाठी, ह्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्टिलिटी. मग आता नेक्स्ट होतं आफ्टर लोड. आफ्टर लोड म्हणजे काय की ठीक आहे मोटर तर चांगली आहे, पण ज्या पाईपनी वरती पाणी चाललं आहे तो पाईप कसा आहे. जर तो एकदम पातळ पाईप असेल तर काय फायदा आहे का, किती हळूहळू जाईल, सगळं काम होणार आहे का आपलं, नाही. जर खूप मोठा पाईप असेल तर तुम्ही कितीही चांगली मोटर आणा, पाणीच चढणार नाही एवढ्या मोठ्या पाईपमधून. त्यामुळे ती प्रॉपर डायमीटरचं असणं पण महत्त्वाचं आहे तो पाईप. तसंच हार्टमध्ये आपले आर्टरीज जे आहेत ते किती कॉन्ट्रॅक्टेड आहेत किंवा किती डायलेटेड आहे त्याच्यावरून पण ते मॅटर करतं की आपलं स्ट्रोक व्हॉल्यूम कसं आहे. आता जर आपले जे आर्टरीज आहेत ते एकदम नॅरो असतील, एकदम कॉन्स्ट्रिक्टेड असतील, तर मग बाहेर ब्लड फ्लो होऊ शकतो का, नाही. त्या प्रेशरनी बाहेर ब्लड जाणार आहे का, नाही. त्यामुळे कार्डियक आउटपुट कमी होणार. जर आपले आर्टरीज किंवा आपला आवर्टा फारच जास्त डायलेटेड असेल तर मग तुम्ही कितीही ब्लड बाहेर टाका ते जाणार आहे का नीट, नाही. ह्याने पण परत कार्डियक आउटपुट कमीच होणार.
ह्याचाच अर्थ काय की जो आपला आफ्टर लोड आहे ह्याला आपण रेझिस्टन्ससोबत कम्पेअर करू शकतो. जो रेझिस्टन्स आपल्या आवर्टा किंवा आर्टरीजमध्ये आहे त्यासोबत आपण आफ्टर लोडला कम्पेअर करू शकतो. जर रेझिस्टन्स वाढला तर ते ब्लड फ्लो होऊ देईल का? नाही, त्यामुळे कार्डियक आउटपुट कमी होणार. तसंच जर रेझिस्टन्स कमी झाला तर मग एकदम हळूहळू ब्लड जाणार, त्यामुळे पण कार्डियक आउटपुट कमी होणार. सो आफ्टर लोड कळलं आहे की आवर्टा आणि आर्टरीज किती डायलेटेड किंवा कॉन्स्ट्रिक्टेड आहेत त्या अकॉर्डिंग पण आपलं स्ट्रोक व्हॉल्यूम कमी जास्त होतं. सो स्ट्रोक व्हॉल्यूम डिपेंड्स ऑन 3 गोष्टी: प्रीलोड, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि आफ्टर लोड. आता नेक्स्ट येतं आपलं ग्लोबल हिमोडायनॅमिक रिलेशनशिप्स. ह्यांनी काय सांगितलं आहे की जे आपलं मेन आर्टेरियल प्रेशर असतं, जे आपला BP असतो, दॅट इज इक्वल टू कार्डियक आउटपुट इंटू सिस्टमिक वास्क्युलर रेझिस्टन्स. म्हणजेच आपला जो आफ्टर लोड असतो. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, एवढं लक्षात ठेवा. BP इज इक्वल टू कार्डियक आउटपुट इंटू रेझिस्टन्स. काय सांगितलं? BP इज इक्वल टू कार्डियक आउटपुट इंटू रेझिस्टन्स. म्हणजेच जर कार्डियक आउटपुट वाढला BP वाढणार आहे, जर रेझिस्टन्स वाढला BP वाढणार आहे. जर कार्डियक आउटपुट कमी झाला BP कमी होईल, जर रेझिस्टन्स कमी झाला BP कमी होईल. सो BP इज इक्वल टू कार्डियक आउटपुट इंटू रेझिस्टन्स. आता मगाशी आपण सांगितलं आफ्टर लोडला आपण कम्पेअर करतो रेझिस्टन्ससोबत. सो रेझिस्टन्स म्हणजेच झाला आपला आफ्टर लोड. सो आता इथे आपल्याला माहिती आहे कार्डियक आउटपुटचं डेफिनेशन काय आहे? कार्डियक आउटपुट इज स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. आणि स्ट्रोक व्हॉल्यूम डिपेंड्स ऑन 3 गोष्टी: प्रीलोड, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि आफ्टर लोड. सो इनडायरेक्टली BP डिपेंड्स ऑन प्रीलोड, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि आफ्टर लोड. आता हे कसं आहे आपण बघूया. पहिली केस अशी आहे की आपल्याकडे पेशंट आला, एकदम स्वेटिंग आहे, एक्स्ट्रीमिटीज एकदम कोल्ड झालेलं आहे, पेशंट शॉकमध्ये, खूप जास्त ब्लड लॉस झाला आहे. सो अशा पेशंटचा आपण BP चेक केला, BP आला 80-40. सो हा जो लो BP आला आहे ह्याचे 2 कारणं असू शकतात: कार्डियक आउटपुट कमी झाला आहे किंवा रेझिस्टन्स कमी झाला आहे. रेझिस्टन्स तर ओके, सो कार्डियक आउटपुट कमी झाला आहे. आता कार्डियक आउटपुट कमी झाल्याची परत 2 कारणं असू शकतात की हार्ट रेट कमी झाला आहे किंवा स्ट्रोक व्हॉल्यूम कमी झाला आहे. आपण हार्ट रेट चेक केला, हार्ट रेट नॉर्मल होता, 100 बीट्स पर मिनिट होता. सो हार्ट रेट तर नॉर्मल आहे. सो BP कमी होण्याचं रिझन काय आहे? स्ट्रोक व्हॉल्यूम कमी झाला आहे. आता स्ट्रोक व्हॉल्यूम कमी झालं आहे ह्याचे परत 3 गोष्टी असतात: प्रीलोडमुळे होऊ शकतं, कॉन्ट्रॅक्टिलिटीमुळे होऊ शकतं आणि आफ्टर लोडमुळे होऊ शकतं. आता इथे जर तुम्ही नीट विचार केला आहे, आपण सांगितलं ब्लड लॉस झालेला आहे. जर ब्लड लॉस झाला आहे तर तुमच्या हार्टमध्ये तेवढा अमाऊंट ऑफ ब्लड येणार का जेवढं आपण एक्सपेक्ट करतो? नाही. जर टाकी भरलीच नाही तर कार्डियक आउटपुट निघेल का? नाही. सो प्रीलोड इथे कमी झालं आहे. आपल्या हार्टमध्ये जेवढं अमाऊंट ऑफ ब्लड आलं पाहिजे तेवढं येतच नाही आहे, कारण ब्लड लॉस खूप होतं आहे. ब्लड लॉस खूप झालं आहे, त्यामुळे बॉडीमध्ये तेवढं ब्लड नाही आहे, तुमचं हार्ट प्रॉपरली फिल होऊ शकतं. सो ते कमी झालं आहे, प्रीलोड कमी झालं आहे, त्यामुळे स्ट्रोक व्हॉल्यूम कमी झालं आहे, त्यामुळे कार्डियक आउटपुट कमी झालं आहे, त्यामुळे तुमचा BP कमी झालेला आहे. सो इथे BP कमी झाल्याचं रिझन कळलं आहे आपल्याला की प्रीलोड कमी झालं आहे, त्यामुळे BP लो झालं आहे. सो पहिली केस आपण पाहिली की ज्यामध्ये आपला BP डिपेंड्स ऑन प्रीलोड. मग आता सेकंड केस बघूया. आता एक हार्ट अटॅकचा पेशंट आलेला आहे, त्याचा 2D इको बघितला आपण तर त्याच्यामध्ये इजेक्शन फ्रॅक्शन त्याचा 30% झालं आहे. BP चेक केला, BP इज 80-40. आणि 2D इकोमध्ये अजून एक टर्म असतो RWMA. RWMA म्हणजेच रिजनल वॉल मोशन ॲबनॉर्मॅलिटी. ह्याचाच अर्थ काय की एखादी पर्टिक्युलर वॉल बिलकुलच हालत नाही, आपल्या हार्टची एखादी पर्टिक्युलर वॉल बिलकुल मूवमेंट करत नाही. ह्यालाच आपण 2D इकोमध्ये बघतो हायपोकायनेझिया किंवा अकायनेझिया. म्हणजेच नीट बघायचं झालं तर इथे काय होतं आहे, जे आपले मसल पॉवर आहे ती काहीच नाही आहे, तुमची वॉल मूवच करत नाही आहे. सो कॉन्ट्रॅक्टिलिटी एकदम 0 झालेली आहे. सो इथे काय बघितलं आपण, कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाली आहे. कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाल्यामुळे स्ट्रोक व्हॉल्यूम कमी झाला आहे, त्यामुळे कार्डियक आउटपुट कमी झालं आहे, त्यामुळे BP लो झाला आहे. सो ह्या केसमध्ये आपण काय घेतलं, कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाल्यामुळे BP लो झालेला आहे. ही केस परत बघूया. जर हार्ट अटॅकचा पेशंट आला, त्याचा 2D इको चेक केला, 2D इकोमध्ये EF जो इजेक्शन फ्रॅक्शन आहे तो 30% दिसतंय. म्हणजेच काय, मसल्स नीट काम करत नाही आहेत, मसल्स त्या पॉवरने कॉन्ट्रॅक्ट होत नाही आहेत. सो इथे कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाली, इथेच कळलं आहे. अजून 2D इकोमध्ये आपण पाहिलं RWMA आहे, म्हणजेच रिजनल वॉल मोशन ॲबनॉर्मॅलिटी आहे. याचा अर्थ वॉल्सच काम करत नाही आहेत,
वॉल्स मूवमेंटच करत नाहीत, मग कसं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे? कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन काहीच होत नाही, वॉल्स एकदम स्टिफ होऊन बसलेले आहेत. सो त्यामुळे इथे आपल्याला कळलं की ओके कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाली आहे आणि BP तर लोच होता पेशंटचा, 80-40 होता. सो इथे आपण कन्क्ल्यूड केलं ओके कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झालेली आहे, हार्टची जी मसल पॉवर आहे, कॉन्ट्रॅक्टरची पॉवर आहे ती कमी झाली आहे, त्यामुळे स्ट्रोक व्हॉल्यूम कमी झाला आहे, त्यामुळे कार्डियक आउटपुट कमी झालं आहे आणि त्यामुळे BP कमी झालेला आहे. सो ही सेकंड केस ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाल्यामुळे BP कमी झालेला आहे. मग आता आपण बघूया थर्ड सिनारिओ. यामध्ये आपल्याकडे एक हनीबी बाईटचा पेशंट आला आहे, त्याला एकदम सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन बसलेली आहे, त्यामुळे तो ॲनाफिलॅक्सिसमध्ये गेला आहे आणि ॲनाफिलॅक्सिसमध्ये गेल्यामुळे तो अनकॉन्शियस आहे. त्याचा आपण BP चेक केला, BP 80-40 आला आहे. आता हे BP कमी व्हायचं रिझन काय असू शकतं? ॲलर्जिक रिॲक्शन आहे. ॲलर्जीमध्ये काय होतं, आपले ब्लड वेसल्स डायलेट होऊन जातात, हिस्टमिन सिक्रीट होतं, त्यामुळे ब्लड वेसल्स डायलेट होऊन जातात. आता ब्लड वेसल्स डायलेट झाले तर आफ्टरलोड कमी होणार. मग जे आपण सांगितलं तुमची मोटर चांगली आहे, पण जो पाईप आणला आहे तो एवढा मोठा आणला आहे की पाणी वरच चढत नाही आहे. सो इथे ब्लड वेसल्स डायलेट झालेत, त्यामुळे आफ्टरलोड कमी होतो आहे, त्यामुळे आपला स्ट्रोक व्हॉल्यूम कमी होणार, कार्डियक आउटपुट कमी होणार, त्यामुळे BP कमी होणार. सो या केसमध्ये आपला आफ्टरलोड कमी झाल्यामुळे BP कमी होतं आहे. सो आपण 3 केसेस पाहिल्या. पहिल्या केसमध्ये काय होत होतं, हार्ट अटॅक आला आहे, हार्ट अटॅकमध्ये कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाली आहे, त्यामुळे BP लो झालेला आहे. मग ब्लड लॉस झाला आहे, ब्लड लॉस झाल्यामुळे प्रीलोड कमी झाला आहे, त्यामुळे BP कमी झाला आहे. आणि ॲनाफिलॅक्सिसमध्ये काय होतं आहे, ब्लड वेसल्स डायलेट होत आहेत, त्यामुळे आफ्टरलोड कमी, त्यामुळे BP कमी. सो हे आपण का पाहिलं की BP कसा ह्या 3 गोष्टींवर डिपेंड करतो हे आपण पाहिलं. आपली इक्वेशन काय होती, BP इज कार्डियक आउटपुट इंटू रेझिस्टन्स. कार्डियक आउटपुट काय असतो, स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट, आणि स्ट्रोक व्हॉल्यूम 3 गोष्टींवर डिपेंड करतो, त्यामुळेच इनडायरेक्टली BP पण ह्या 3 गोष्टींवर डिपेंड करतो. 3 गोष्टी कोणत्या, प्रीलोड, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि आफ्टरलोड. मग आता नेक्स्ट आपण बघूया फ्रँक स्टार्लिंग मेकॅनिझम. हा केवढा महत्त्वाचा नाही, फक्त माहिती असं म्हणून एकदा वाचून घेऊया. यामध्ये काय सांगितलं आहे की जेव्हा आपल्या हार्टमध्ये जास्त ब्लड येतं तेव्हा चांगल्या पॉवरने ते पंप केलं जातं. म्हणजेच काय, आता हार्टची कॅपॅसिटी एवढी आहे, जर खूप ब्लड आलं तर ते खूप स्ट्रेच होणार, आणि ते खूप स्ट्रेच झाल्यामुळे कसं, आता रबर कसं आपण जेवढा मागे ओढतो तेवढ्याच पॉवरने तो पुढे रिलीज झालं होतं आणि तेवढ्याच पॉवरने तो पुढे जातो. तसंच आपल्या हार्टचे मसल्स जेवढे स्ट्रेच होतात, हार्टची वॉल जेवढी स्ट्रेच होती आहे तेवढ्याच पॉवरने ते पुढे परत कॉन्ट्रॅक्ट होणार आणि तेवढ्याच पॉवरने ते पुढे पंप केलं जाणार. सो जेवढं तुमचा प्रीलोड वाढतं आहे, जेवढं जास्त ब्लड येतं आहे तेवढंच पॉवरनी हार्ट पंप करणार, म्हणजेच तेवढीच तुमची कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी होणार. सो जेवढा प्रीलोड जास्त तेवढी कॉन्ट्रॅक्टिलिटी जास्त. पण अति पण ब्लड नाही आलं पाहिजे. जर अति ब्लड आलं आणि अति स्ट्रेच झालं तर कार्डियक फेलियरमध्ये पण पेशंट जाऊ शकतो. त्यामुळे लिमिटमध्ये जर जास्त ब्लड आलं तर तुमची कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढेल. फॉर एक्झाम्पल, आता जेव्हा आपण रनिंग वगैरे करतो, एक्सरसाइज वगैरे करतो, त्यामध्ये मसल्स एकदम ॲक्टिव्ह होतात. मसल्स ॲक्टिव्ह झाल्यामुळे ते सगळं तिकडचं ब्लड आपल्या हार्टपर्यंत पोचवतात. त्यांच्यामध्ये जे काही ब्लड अडकून राहिलं होतं ते सगळं ब्लड हार्टपर्यंत पोचवलं जातं. सो हार्टमध्ये जास्त ब्लड येतं, जास्त ब्लड आल्यामुळेच हार्ट खूप प्रेशरने मस्त ते पंप पण करतो. सो इथे काय होतं आहे की खूप ब्लड हार्टमध्ये येतं आहे, त्यामुळे तसंच खूप ब्लड बाहेर पंप केलं जातं आहे, त्यामुळे स्ट्रोक व्हॉल्यूम वाढतो आहे, त्यामुळे कार्डियक आउटपुट वाढणार. सो हे झालं आपलं फ्रँक स्टार्लिंग मेकॅनिझम. हे एवढं काही महत्त्वाचं नाही, ह्याचा कॉन्सेप्ट एवढाच आहे की जेवढं जास्त ब्लड येतं तेवढ्याच पॉवरने मग ते मस्त पंप पण केलं जातं. मला नेक्स्ट येतं ANS अँड हार्ट. ANSचं बेसिक बघून घेऊया. आता आपल्याला माहिती नर्वस सिस्टम जी आहे ती 2 पार्ट्समध्ये डिवाईड केली आपण, व्हॉलेंट्री आणि इनव्हॉलेंट्री. मग इनव्हॉलेंट्रीला पण आपण 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे, सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक. आता पॅरासिम्पथेटिक म्हणजेच आरामशीर. पॅरासिम्पथेटिक नाव किती मोठं आहे, म्हणजेच एकदम आरामशीर हा झोपलेला असतो. ह्याचं काम काय असतं, रिपेअर आणि मेंटेनन्स. वेळेस जी सिम्पथेटिक नर्वस सिस्टम असते ही एमर्जन्सीमध्ये ॲक्ट करते, जे आपलं फ्लाईट ऑर फाईट म्हणतो आपण, त्या केसमध्ये आपल्याला सिम्पथेटिक नर्वस सिस्टम हेल्प करते. आता या सिम्पथेटिक नर्वस सिस्टमचे काही रिसेप्टर्स असतात, ते आज आपल्या कामाचे आहेत. सिम्पथेटिक नर्वस सिस्टममध्ये 2 रिसेप्टर्स येतात, अल्फा रिसेप्टर आणि बीटा रिसेप्टर. आता जे अल्फा रिसेप्टर असतं ना हे आपल्या ब्लड वेसल्समध्ये प्रेझेंट असतं, आणि अल्फा रिसेप्टरचं काम काय असतं, हे वेझो कॉन्स्ट्रिक्शन करवतं. आता वेसल्स जर कॉन्स्ट्रिक्ट झाले म्हणजेच रेझिस्टन्स वाढणार, रेझिस्टन्स वाढला म्हणजेच आफ्टरलोड वाढणार, त्यामुळेच BP वाढणार.
सो अल्फा रिसेप्टर्स काय काम करतात, वेझो कॉन्स्ट्रिक्शन करतात. वेझो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे रेझिस्टन्स वाढणार, त्यामुळे BP वाढणार. मग आता आपलं बीटा रिसेप्टर्स. आता बीटा रिसेप्टर्स पण 2 असतात, बीटा 1 बीटा 2. जे बीटा 1 असतात ते आपल्या हार्टमध्ये प्रेझेंट असतात. बीटा 1 रिसेप्टर्स आपला हार्ट रेट वाढवतात, कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतात, त्यामुळे BP वाढतो. म्हणजे बीटा 2 रिसेप्टर्स असतात हे लंग्समध्ये आणि ब्लड वेसल्समध्ये प्रेझेंट असतात. मेनली हे लंग्समध्येच ॲक्शन दाखवतात. बीटा 2 रिसेप्टर्स लंगमध्ये प्रेझेंट असतात आणि ते ब्रॉन्को डायलिटेशनचं काम करतात. हे त्यांचं मेन काम आहे, ब्रॉन्को डायलिटेशन. आणि प्लस आपण जे सांगितलं की हे ब्लड वेसल्समध्ये प्रेझेंट असतात. ब्लड वेसल्समध्ये हे वेझो डायलिटेशनचं काम करतात, त्यामुळे आफ्टर लोड कमी होतो, त्यामुळे BP कमी होतं. पण हे एवढं मेन नाही आहे. मेन हे बीटा 2 ब्रॉन्को डायलिटेशनचं काम करतं, हे लक्षात ठेवायचं आहे. सो अल्फा रिसेप्टर्स काय करतात, अल्फा रिसेप्टर्स वेझो कॉन्स्ट्रिक्शन घडून आणतात, त्यामुळे रेझिस्टन्स वाढतो, त्यामुळे BP वाढतो. मग बीटा 1 रिसेप्टर हार्टमध्ये प्रेझेंट असतं, हे हार्ट रेट वाढवतं आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतं, त्यामुळे BP वाढतो. आणि बीटा 2 रिसेप्टर लंग्समध्ये प्रेझेंट असतात, लंग्समध्ये ते ब्रॉन्को डायलिटेशनचं काम करतात. मग आता आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम कशी ॲक्ट करते आपण बघूया. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम कशी असते, एकदम चिल, एकदम रिलॅक्स. एक असतं ना, एकदम हायपर ॲक्टिव्ह माणूस असतो आणि त्याला शांत करणारं दुसरं एक काम माणूस असतं. सो ते काम असतं आपलं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम काय करतं, ब्रेनला म्हणतं ACH सिक्रीट कर. सो ब्रेनमधून ॲसिटिल कोलिन येतं, त्या ॲसिटिल कोलिन जातं आपल्या SA नोडकडे. SA नोडला म्हणतं जरा शांत घे, हार्ट रेट कमी कर. मग SA नोड पण ACH रिलीज करतं आणि मग ते ACH पुढे जाऊन सगळ्यांना शांत करतं. सो असं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टममुळे आपली हार्ट रेट कमी होती. मेनली कोणामुळे, मेसेंजर कोण आहे, न्यूरोट्रान्समीटर कोण आहे इथे, ॲसिटिल कोलिन. ॲसिटिल कोलिनमुळे आपली हार्ट रेट कमी होती. मग आता जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आहे त्यातला न्यूरोट्रान्समीटर असतो नॉरएफ्रिन. म्हणजे जे आपलं ॲड्रेनलिन, नॉरॲड्रेनल आहे त्यालाच आपण म्हणतो नॉरएफ्रिन. सो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टममधून हे नॉरएफ्रिन येतं, ते हार्ट रेट वाढवतं, ब्रॉन्को डायलिटेशन करवतं. हार्ट रेट कसं वाढवतं, बीटा 1 रिसेप्टर स्टिम्युलेट करून. ब्रॉन्को डायलिटेशन कसं होतं आहे, बीटा 2 रिसेप्टर स्टिम्युलेट होऊन. आणि वेझो कॉन्स्ट्रिक्शन कसं होणार, अल्फा रिसेप्टर स्टिम्युलेट होऊन. सो पॅरासिम्पॅथेटिक कसं ॲक्ट करतं कळलं आहे, सिम्पॅथेटिक कसं ॲक्ट करतं कळलं आहे. मग आता हे जे आपले बीटा 1 रिसेप्टर्स आहेत ते 3 इफेक्ट दाखवतात, क्रोनोट्रॉपिक इफेक्ट, आयनोट्रॉपिक इफेक्ट आणि ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट. हे काय असतात आपण बघूया. पहिले तर क्रोनोट्रॉपिक इफेक्ट म्हणजेच हार्ट रेट वाढवतं. सो हार्ट रेट वाढवणं ह्याला आपण म्हणतो क्रोनोट्रॉपिक इफेक्ट. मग सेकंड हे आपलं कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतं, म्हणजे ज्या पॉवरनी आपलं हार्ट कॉन्ट्रॅक्ट करते ते वाढवतं, हार्टची पंपिंग पॉवर वाढवतं, ह्याला आपण म्हणतो आयनोट्रॉपिक इफेक्ट. नेक्स्ट सांगितलं कंडक्शन वाढवतं, कंडक्शनची जी स्पीड आहे ते वाढवतं, ह्याला आपण म्हणतो ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट. सो 3 इफेक्ट्स काय आहेत, क्रोनोट्रॉपिक इफेक्ट, आयनोट्रॉपिक इफेक्ट आणि ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट. ह्यातला मेन असतो आयनोट्रॉपिक इफेक्ट, म्हणजेच हार्टचं जे मसल पॉवर आहे, कॉन्ट्रॅक्शन पॉवर आहे, हार्टचं जे पंपिंग पॉवर आहे ते वाढवतं, ज्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतं. आणि ह्यासाठीच आपल्याकडे ड्रग्स पण आहेत ज्याला आपण म्हणतो आयनोट्रॉप्स. सो हे जे आयनोट्रॉपिक ड्रग्स आहेत ते येतात आपले डोपामिन, ॲड्रेनलिन, हे सगळे आपल्या हार्टची कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतात. सो बीटा 1चे काय काय इफेक्ट सांगितले, क्रोनोट्रॉपिक इफेक्ट, आयनोट्रॉपिक इफेक्ट, ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट. जो क्रोनोट्रॉपिक होता म्हणजेच हार्ट रेट वाढवतो, आयनोट्रॉपिक म्हणजे कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतं, ड्रोमोट्रॉपिक म्हणजेच कंडक्शन वेलॉसिटी वाढवतं. आता या ANSसाठी कोणते कोणते ड्रग्स कामाला येतात ते आपण बघूया. आता जर आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम स्टिम्युलेट झालेली आहे, आता ही अशी स्टिम्युलेट तर होत नाही, पण आपल्याकडे एक मस्त ड्रग आहे दॅट इज OPP. जर OPP पॉयझनिंग झालं तर अशा केसमध्ये खूप जास्त ACH सिक्रीट होतं, खूप जास्त ॲसिटिल कोलिन सिक्रीट होतं. आणि खूप ॲसिटिल कोलिन आलं तर हार्ट रेट कमी होणार, बॉडीमध्ये सिक्रीशन्स वाढणार. सो या केसमध्ये जेव्हा आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम खूप जास्त स्टिम्युलेट झाली आहे, मग ती शांत करण्यासाठी, म्हणजेच जेव्हा OPP पॉयझनिंग होतं त्या केसमध्ये आपल्याकडे अँटिडोट असतो ॲट्रॉपिन. आता ॲट्रॉपिन काय करतं, जी हार्ट रेट कमी झाली आहे ती हार्ट रेट वाढवतं, जे सिक्रिशन्स वाढले त्या सिक्रिशन्सला कमी करतं. सो OPP पॉयझनिंगमध्ये आपण ॲट्रॉपिन देतो. का, कारण OPP पॉयझनिंगमध्ये पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम खूप जास्त स्टिम्युलेट होती, ACH खूप जास्त सिक्रीट होतं, त्यामुळे हार्ट रेट कमी होतं, सिक्रिशन्स वाढतात. सो अशा केसमध्ये आपण देतो ॲट्रॉपिन. सो ॲट्रॉपिन काय करतं, हार्ट रेट वाढवतं आणि सिक्रिशन्स कमी करवतं. मग आता नेक्स्ट सांगितलं जर आपल्याला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम स्टिम्युलेट करायची असेल,
फॉर एक्झाम्पल आता जर शॉकचा पेशंट आहे, त्याचा हार्ट रेट कमी झाला आहे, त्याच्या हार्टची पंपिंग कमी झालेली आहे, कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झाली आहे, सो त्यामुळे आपल्या हार्टला स्टिम्युलेट करावं लागेल. त्यामुळे आपण असे ड्रग्स देतो जे आयनोट्रॉपिक इफेक्ट दाखवतात. सो आयनोट्रॉपिक इफेक्टवाले कोणते तर आपल्याकडे डोपामिन, ॲड्रेनलिन, नॉरॲड्रेनलिन, सो ते आपण इथे वापरतो. सो शॉकच्या पेशंटमध्ये काय सांगितलं आहे, शॉकच्या पेशंटमध्ये हार्ट रेट कमी झाला आहे, कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी झालं आहे, पंपिंग पॉवर कमी झालं आहे. सो हार्टला स्टिम्युलेट करायला आपल्याला काहीतरी लागणार आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवण्यासाठी आपल्याकडे आयनोट्रॉपिक ड्रग्स असतात. ह्यात येतं डोपामिन, ॲड्रेनलिन, नॉरॲड्रेनलिन. मग आता जर अस्थमाचा पेशंट आला आहे, अस्थमाच्या पेशंटमध्ये ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन झालेलं आहे, सो या केसमध्ये आपल्याला लगेच सिम्पथेटिक नर्वस सिस्टमला स्टिम्युलेट करावं लागेल. सो इथे आपण तिथं टर्बिटालिन किंवा सॅल्ब्युटामॉल हे तुमच्या बीटा-2 रिसेप्टरला जाऊन स्टिम्युलेट करतात, ज्यामुळे ब्रॉन्को डायलेटेशन होतं. सो अस्थमामध्ये काय होतं, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन झालेलं असतं, तर त्यामुळे आपल्याला बीटा-2 रिसेप्टरला स्टिम्युलेट करावं लागेल, ज्यामुळे ब्रॉन्को डायलेटेशन होणार आणि पेशंटला बरं वाटणार. त्यासाठी आपल्याकडे आहे टर्बिटालिन किंवा सॅल्ब्युटामॉल. मग आता एखादा असा पेशंट आला आहे ज्याचा हार्ट रेट वाढला आहे, बी पी वाढला आहे, कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढली आहे, सो या केसमध्ये हार्ट रेट कमी करण्यासाठी आपण देतो बीटा ब्लॉकर्स. बीटा ब्लॉकर्स म्हणजे सगळे आपले ओलॉलवाले, प्रोपॅनोलॉल, ॲटेनोलॉल, हे सगळे आपण हार्ट रेट कमी करण्यासाठी देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे बीटा ब्लॉकर्स आहेत. सो त्यामुळे अस्थमाच्या पेशंट्समध्ये बीटा ब्लॉकर्स नेहमी अवॉइड करायचे, कारण हे बीटा ब्लॉकर्स काय करणार, हे जाऊन तुमच्या बीटा-2ला पण ब्लॉक करून टाकणार. त्यामुळे त्याचा जो ब्रॉन्को डायलेटेशनचा इफेक्ट होता तो जाणार, त्यामुळे ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होणार आणि मग अस्थमाच्या केसमध्ये मग ते खूप सिव्हिरिटी फार वाढणार आणि काहीतरी भलतंच होऊन बसेल. त्यामुळे अस्थमाच्या पेशंट्समध्ये कधीच बीटा ब्लॉकर्स द्यायचे नाहीत, हे नेहमी लक्षात ठेवायचं. सो आपण काय बघितलं, जी आपली सिम्पथेटिक नर्वस सिस्टम आहे ती आपल्याला एमर्जन्सीमध्ये फार हेल्प करते. म्हणजेच ती कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवती, हार्ट रेट वाढवती, कंडक्शन वाढवती आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवलेला आपण काय म्हटलो, आयनोट्रॉपिक इफेक्ट. हार्ट रेट वाढवलेला आपण म्हणतो क्रोनोट्रॉपिक इफेक्ट आणि कंडक्शन वाढवलेला आपण म्हणतो ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट. आता शॉकच्या पेशंटमध्ये काय असतं, बी पी कमी झालेला असतो, सेल्सला ऑक्सिजन भेटत नाही आणि या कार्डिओजेनिक शॉकच्या मागचं सगळ्यात मेन रिझन मोस्टली असतं MI. सो बॉडी पण जरा हातपाय मारणार अशा केसमध्ये. सो बॉडी लगेच सिम्पथेटिक नर्वस सिस्टमला स्टिम्युलेट करते, त्यामुळे लगेच हार्ट रेट वाढतं, कॉन्ट्रॅक्टिबिलिटी वाढती, वेझो कॉन्स्ट्रिक्शन होतं आणि वेझो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे काय होतं, जे आपले मेन ऑर्गन्स आहेत म्हणजेच आपलं लंग्स, लिव्हर, ब्रेन, यांना फक्त ब्लड सप्लाय जातो. जे आपल्या एक्स्ट्रीमिटीज आहेत तिथला ब्लड सप्लाय थांबवला जातो वेझो कॉन्स्ट्रिक्शन करून. यामुळेच असे पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात ना, तुम्ही हात लावून बघितलं त्याचे एक्स्ट्रीमिटीज एकदम कोल्ड असतात. कोल्ड एक्स्ट्रीमिटीज का दिसतात, कारण ही बॉडीची रिॲक्शन आहे, बॉडीने वेझो कॉन्स्ट्रिक्शन घडून आणलं आहे, त्यामुळे एक्स्ट्रीमिटीजला ब्लड थांबलं आहे. जे मेन पार्ट्स आहेत जे आता त्याला लागणार आहेत, जे महत्त्वाचे आहेत, ज्यांना वाचवणं महत्त्वाचं आहे, त्यांना सध्या ब्लड सप्लाय चालला आहे, त्यामुळे कोल्ड एक्स्ट्रीमिटीज आपल्याला दिसतात. सो हे वेझो कॉन्स्ट्रिक्शनमुळे होतं आणि अशा केसमध्ये, अशा कार्डिओजेनिक शॉकमध्ये आपण द्यायचे आयनोट्रॉप्स. जे आपले आयनोट्रॉप्स आहेत, कोणते आयनोट्रॉपिक ड्रग्स, आपल्याकडे डोपामिन, ॲड्रेनलिन, नॉरॲड्रेनलिन आहे, हे सगळे द्यायचे. सो यात आपण काय काय बघितलं, पहिले तर आपण बघितलं कार्डियक आउटपुट, म्हणजेच एका मिनिटमध्ये किती अमाऊंट ऑफ ब्लड आपला हार्ट पंप करतं आहे. मग स्ट्रोक व्हॉल्यूम, म्हणजे एका कॉन्ट्रॅक्शनमध्ये, एका बीटमध्ये किती अमाऊंट ऑफ ब्लड पंप केलं जातं आहे. मग कार्डियक आउटपुट 2 गोष्टींवर डिपेंड असतं, स्ट्रोक व्हॉल्यूमवर आणि हार्ट रेटवर. मग हार्ट रेटमध्ये आपण सांगितलं, हार्ट रेट एक असतो, पल्स रेट एक असतो. हार्ट रेट डिपेंड्स ऑन इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी, पल्स रेट डिपेंड्स ऑन मेकॅनिकल ॲक्टिव्हिटी. आपण इजेक्शन फ्रॅक्शन बघितलं की किती % ऑफ ब्लड बाहेर पंप केलं जाते, जेवढं येतं आहे त्यातलं किती % बाहेर पंप केलं जातं याला आपण म्हणतो इजेक्शन फ्रॅक्शन. आणि हे डिपेंड्स ऑन आपल्या हार्ट मसल्सची पॉवर, जी आपली कॉन्ट्रॅक्टिलिटी असते त्याच्यावर ते डिपेंड करतं. मग नेक्स्ट आपण बघितलं की हार्ट रेट वाढलं, कार्डियक आउटपुट कसा वाढतो. मग तसंच स्ट्रोक व्हॉल्यूमवर पण डिपेंड असतं. स्ट्रोक व्हॉल्यूम परत 3 गोष्टींवर डिपेंड असतो, प्रीलोड, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि आफ्टर लोड. मग नेक्स्ट आपण बघितलं की BP कार्डियक आउटपुट इंटू रेझिस्टन्स. सो BP डिपेंड करतो कार्डियक आउटपुटवर आणि रेझिस्टन्सवर, पण कार्डियक आउटपुट डिपेंड करतो स्ट्रोक व्हॉल्यूम आणि हार्ट रेटवर. स्ट्रोक व्हॉल्यूम डिपेंड करतं प्रीलोड, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि आफ्टर लोडवर. सो इनडायरेक्टली BP डिपेंड करतो एवढ्या सगळ्या गोष्टींवर. कशावर? पहिलं तर प्रीलोड, कॉन्ट्रॅक्टिलिटी, आफ्टर लोडवर, अजून हार्ट रेटवर, अजून रेझिस्टन्सवर, ह्या सगळ्या गोष्टींवर तुमचा BP डिपेंड करतो. मग नेक्स्ट आपण ANS पाहिलं, ह्याच्यामध्ये आपल्याकडे अल्फा रिसेप्टर आहे जे वेझो कॉन्स्ट्रिक्शन करतं, बीटा-1 रिसेप्टर आहे जे हार्ट रेट वाढवतं, कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतं आणि बीटा-2 रिसेप्टर आहे जे ब्रॉन्को डायलेटेशनचं काम करतं.